नमस्कार. विचारधन सिरीजमधल्या टेक्नॉलॉजी विजन आणि पाथ फॉर डिसेबिलिटी सेक्टरच्या भाग 2 मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की IT अडॅप्शन ज्याला आपण म्हणतो तर टेक्नॉलॉजी महत्त्वाची कशी आहे आणि अडॅप्शन करतानाचे आपल्याला काही महत्त्वाचे आराखडे बांधायला लागतात. जसं की पहिले आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, उद्दिष्ट काय आहे संस्थेचं, आणि त्यातून आपल्याला ज्यावेळेला ते इम्प्लिमेंटेशन म्हणू शकतो आपण की ॲक्च्युली आपण IT अडॅप्शन करताना आपल्याला काय काय स्टेप्स असतात किंवा आपला मार्ग काय आहे आणि ते कसं करायचं, तर ह्याबद्दल आपण जाणून घेत होतो. तर त्याचबद्दल अधिक माहिती, जी काही कमेंट्समध्ये प्रश्न आलेले की कॉस्ट एफिशियन्सी किंवा त्याचा इम्पॅक्ट कसा दिसू शकतो, तर याबद्दल आपण अधिक माहिती पोतनी सरांकडून जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. जेव्हा आपण हा विचार करतोय की AI आपल्याला मदत करू शकतं किंवा डिजिटलायझेशन आपल्याला कसं मदत करू शकतं, तर अगेन मी या मुद्द्याकडे परत येईन की परत आपण वी आर टॉकिंग अबाउट NGOज. तर ज्यावेळेला आपण सामाजिक संस्था म्हणतो तर काय म्हणतात त्याला, कॉस्टचा किती फरक पडू शकतो, कारण येणारा जो खर्च आहे तो सगळा बऱ्यापैकी डोनेशन्स किंवा संस्थांना सरकारकडून म्हणा किंवा अजून कोणाकडनं डोनेशन्स मिळतात, त्यातून मोस्टली त्यांचा चरितार्थ चालत असतो. तर त्याचा कितपत फरक पडू शकतो, म्हणजे जे पूर्वी वाटायचं की IT किंवा आता कॉम्प्युटर्स घेणं किंवा या सगळ्या गोष्टी महाग वाटायच्या, तर आता ते AIनी सोपं झालंय का ते अजून महाग, म्हणजे काय मत आहे त्यांचं? दोन गोष्टी, म्हणजे कॉस्ट वर्सेस इम्पॅक्ट एक भाग झाला, आणि ते शक्य आहे की नाही NGOजना बऱ्याचशा, आणि स्पेशली छोट्या असणाऱ्यांना. दोन भागात आपण बघूया. एक तर प्रत्येक गोष्टीला तुम्हाला त्याला खर्च लागेल असं नाही आहे खरं म्हणजे एक अत्यंत सुरुवातीच्या स्टेजला जर आपण बघितलं ना की बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्या कशा फ्री गोष्टी खूप अवेलेबल असतात, तर त्याच्यामुळे तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही आहे. म्हणजे आपण 80-20 रूल वापरला की 20% ऑफ द इनिशिएटिव्ह क्रिएट 80% ऑफ द इम्पॅक्ट, असं असतं. करेक्ट? तसं 80% ऑफ द इनिशिएटिव्ह ओनली क्रिएट 20% ऑफ द इम्पॅक्ट. म्हणजे थोड्या प्रमाणावर मी जर काही स्टेप्स घेतल्या की बाबा माझ्याकडे मी गुगल फॉर्म्ससुद्धा वापरले, अत्यंत त्याच्यावर बरंच काही करता येतं. तसं एक्सेलवर बरंच काही करता येतं की जे फ्री आहे तुम्हाला, ते गुगल फॉर्म्स तुम्ही बरंच काही गोष्टी करू शकता. तर त्याच्यामुळे आज डोनर्सचं मला जे करायचं आहे की जे मला त्या वेळेला त्यांच्यापर्यंत योग्य ते मला त्यांच्या फीडबॅक द्यायला पाहिजे, ते सहज साधता येतं तुम्हाला याच्यामधनं वगैरे, तर त्या गोष्टी तुम्हाला करता येतात. दुसरं म्हणजे मला हे करताना हा ROI बघायचा कसा. ज्या कमर्शियल ऑर्गनायझेशन असतात त्यांचं क्लिअर असतं की बाबा माझा कस्टमर बेस, माझा प्रॉफिट किती वाढला आहे किंवा माझा रेव्हेन्यू किती वाढला आहे. NGOनी आपला दृष्टिकोन नॅचरली वेगळा असला पाहिजे आणि लोकांना कळतं. म्हणजे ते मी नवीन सांगत नाही, पण हा ROI कसा बघायचा, तर मी बघणार ROI माझा ऑपरेशनल ROI. आता बऱ्याचशा लोकांचा वेळ हे सामान्य ऑर्गनायझेशनचं असतं, बऱ्याचशा गोष्टी शोधण्यामध्ये वेळ खूप जातो. कुठं काय आहे, कुठं काय आहे, करेक्ट, त्याच्यामधला आहे, किंवा बऱ्याचशा गोष्टींचा ॲक्सेस करून त्याच्यावरची तयारी करणं याच्यामध्ये खूप वेळ जातो. ही फिजिकल बँडविड्थ आणि मेंटल बँडविड्थ खूप ह्याच्यामध्ये जाते तुमच्यामध्ये ऑर्गनायझिंग, कारण त्याला प्रोसेस आणि डिजिटलायझेशन न केल्यामुळे. तर तो मला ऑपरेशनल ROI मला वाढवता येतो, मला ट्रस्ट ROI वाढवता येतो माझ्या सगळ्या डोनर्सकडनं किंवा सामान्य लोकांकडनं किंवा या मुलांच्या आईवडिलांकडनं वगैरे, कारण त्यांचं माझं कम्युनिकेशन हे माझं असं नीजर्क रिॲक्शननी कधीतरी तो रिपोर्ट माझा वर्षातून एखादा येणार, आणि त्याच्यासुद्धा म्हणजे मला माझं पर्सनली त्यात काही कळत नाही आहे, तर त्याच्याकरता आपल्याला या गोष्टी करता येतात. किंवा ह्युमन ROI की जी मुलं ह्या प्रोसेसमध्ये जाणार आहेत थेरपीजमधनं वगैरे, आणि आपण म्हटलं की या टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे त्यांच्यामध्ये जे बदल येणार आहेत तो ROI आहे. तर हा सगळा ROI आहे. आणि हे करताना आम्ही म्हटलं की बऱ्याचशा टूल्स ज्या लागणाऱ्या आहेत त्या फ्री अवेलेबल आहेत. संस्थासुद्धा खूप तयार आहेत. जेव्हा कुठलं तुम्ही संस्था म्हणजे CSR ज्या कंपन्या करतात त्यांच्याकडे जर तुमचं प्रपोजल चांगलं असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याचा इम्पॅक्ट दाखवणारं असेल, तर बऱ्याचशा संस्था एक तर आपल्याला 2% जे मॅन्डेटरी केलेलं आहे त्याचं क्षेत्र त्यांनी आता वाढवलं आहे,
आणि अवेअरनेस की असं संस्था आपण कंपन्यांनी काहीतरी केलं पाहिजे तो भरपूर आहे. त्यांच्याकडनं हा मदतही भरपूर मिळू शकते आणि तुम्हाला टेक्नॉलॉजिकल असिस्टंट मिळू शकतो. तर मला वाटतं हा काही फार मोठा आता प्रश्न नाही आहे. फक्त ही आपली तयारी आणि आपली तयारी दाखवता आली पाहिजे की जेणेकरून हा बदल जो अपेक्षित आहे ती बदल घडून आणणारी मी संस्था आहे हे जर आपल्याला जर दाखवू शकलो तर मला वाटतं हा इम्पॅक्ट क्लिअर मी सांगितला आणि कॉस्ट हा खूप कन्सिडंट राहणार नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे सुरुवात केली तर या सगळ्या गोष्टी उलगडत जाऊ शकतात. म्हणजे सुरुवात कोणाच्या मदतीशिवाय सुद्धा करता येते आणि जसं तुम्ही स्केल करताना ही इकोसिस्टम चांगली अवेलेबल तुम्हाला करण्याकरता. आणि हे जर कॉस्ट इफेक्टिव्ह झालं तर संस्थेचा काय म्हणतात म्हणजे आपण संस्था जास्त वर्ष टिकवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त मुलांपर्यंत मदत पोचवण्यासाठी याचा फायदा अगदीच होऊ शकतो असं म्हणजे कुठलीही संस्था म्हणजे तुमची कमर्शियल ऑर्गनायझेशन असू देत किंवा सामाजिक संस्था असू देत त्या चिरकाल राहाव्यात ह्याच्याकरताचं या प्रोसेस असणं डिजिटलायझेशन असणं पर्सन डिपेंडंट ऑर्गनायझेशन नसणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळं जेवढं सेंट्रलाइज ठेवू शकतो तेवढं जास्त आणि त्याच्याकरता टेक्नॉलॉजीचा खूप फायदा होतो. येस. या स्वयंसेवी संस्थांच्या IT टेक्नॉलॉजी आपण ज्याला इन हाऊस डेव्हलपमेंट म्हणतो म्हणजे ज्या वेळेला ॲडॉप्शन करायचं आहे तंत्रज्ञानाचं तर स्किल डेव्हलपमेंट म्हणजे दरवेळेला आपल्या स्टाफला किंवा आपले शिक्षक असतील टीचर्स असतील डोनर्स असतील तर त्यांना ह्या आपण जे तंत्रज्ञान वापरणार आहे मग ते ॲप असेल आपलं किंवा फॉर्म्स असतील किंवा वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळी प्रोसेस असू शकते तर त्याचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे का. आणि त्याच्यातच मी अजून एक विचारीन की इन हाऊस डेव्हलपमेंट गरजेची आहे किंवा काही CSR ॲक्टिव्हिटीजमधनं पण संस्थेला मदत मिळते IT प्लॅटफॉर्म शेअरिंगची. तर असं काही आहे का की या दोन्हीची सांगड घालता येऊ शकते की दरवेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या संस्थेचीच असली पाहिजे असं गरजेचं आहे का थोडं आपण शेअरिंग बेसिसवर म्हणजे अगेन मी परत मगाच्या प्रश्नावर जाईन की कॉस्ट आणि इम्पॅक्ट म्हणून जर आपण म्हणायला गेलो तर कोलॅबरेटिव्ह जर आपण काम केलं तर कॉस्ट एफिशियन्सी पण होणार आहे आणि तरी पण त्याचा इम्पॅक्ट सिमिलर राहणार आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे. एकतर इनहाऊस करायची काही गरज नाही आहे. एकतर लोक अशी मिळणं त्यांना रिटेन करणं एक मोठं चॅलेंज असतं आणि मग ती डिस्कंटिन्युटी होते. दुसरं म्हणजे की आता ज्या टेक्नॉलॉजी जी बदलत चाललेली आहे ना त्यामुळे टेक्नॉलॉजी जे वापरण्याकरता हा टेक्नॉलॉजी विषय राहिलेला नाही आहे. जेव्हा मी गाडी चालवतो मला गाडीचं तंत्रज्ञान माहिती असायची गरज नसते. मला मी गाडी चालवतो मोबाईल वापरतो मोबाईलच्या टेक्नॉलॉजीची मला गरज नाही आहे. आता जी टेक्नॉलॉजी येते ना ही टेक्नॉलॉजी इतक्या वरच्या लेवलला गेलेली आहे की कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही तंत्रज्ञान पूर्वी कसं असायचं की त्या IT क्षेत्रामध्ये की मी ज्या फील्डमध्ये मी पण येतो लाखो लोक त्या प्रोग्रॅमिंगमध्ये काम करत असतात. त्यांना कम्प्युटर शिकावं लागतं त्याच्याकरता त्यातले प्रोग्रॅमिंग अमकं तमकं मग तेव्हा ते प्रोग्रॅम्स तयार करतात. आता उलटं झालेलं आहे लोकांना आधी कॉम्प्युटर शिकायला लागायचं आता कॉम्प्युटर्स माणसं शिकतात. हा मोठा बदल आहे. तर त्यामुळे तुम्हाला आता वय तुमचं शैक्षणिक पात्रता अशिक्षित असलं तरी सुद्धा नंतर तुम्हाला खर्च ज्या तो कमी लागतो तो ह्या कुठल्याही तुम्ही ज्या पॅरामीटर्स घेतले ना त्याच्या पलीकडे आता टेक्नॉलॉजी आहे. तर त्यामुळे पहिलं एक तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आपल्याला ज्या वाटतात की इनहाऊस डेव्हलप करायला त्या बऱ्याचशा लागत नाहीत आणि त्याच्यावर ज्या कुठलाही तुम्ही ॲप असू देत तुम्ही टूल्स वापरा त्याच्यावरचं जे काम करायचं असेल ना ते सुद्धा त्याच्याकरता तुम्हाला टेक्नॉलॉजी तर लागत नाही. मग त्या हळूहळू आता ते यायला ऑलरेडी लागलेली आहे पण आता सर्वसामान्य केव्हा होईल की व्हॉइस टेक्नॉलॉजी AI एजंट्स व्हॉइस म्हणतो आपण. म्हणजे मला जे आता मी उद्या जर म्हटलं की मी कोणाकडे ते काम करून घ्यायचं आहे मला मी त्यांना काहीतरी सांगणार हेच मी सांगणार त्या मशीनला की मग मला हे मी करून दे तो स्वतःच प्रोग्राम तयार करेल त्याचा जर पायथन असेल अमका असेल तर मला करून देईल इतके ते लेवलला आलेले. तर त्यामुळे मला तर टेक्नॉलॉजी बॅरियर हा आता नाहीच आहे. तुम्ही ग्रामीण भागातनं या तुम्ही रिमोट लोक ह्याच्यामधनं या शैक्षणिक पात्रता काही असू देत तर त्यामुळे ते अतिशय सोपं आणि सुलभ होत चाललेलं आहे एकतर.
दुसरं तुम्हाला म्हटलं की बाबा तुमचा असा माणूस असणं पण आवड आहे. आता मला वाटतं की त्यातलं बेस्ट मॉडेल म्हणजे काय असायला पाहिजे की आता बऱ्याचशा संस्था आणि टिपिकली ज्या आय टी किंवा अदरवाईज, कारण आजकाल प्रत्येक कंपनी आय टी आहे मोरॉलेस. तर जसं तुम्ही डोनेशन घेता तसं तुम्हाला आज व्हॉलेंटरी स्किल डोनेशन म्हणजे बाबा कंपनीला मला तुम्ही जे पैसे देता ना, मला तुमची 4 लोक हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्याकरता मला द्या. आता प्रोजेक्टमध्ये ही लोक सगळं काही नव्याने डेव्हलप करणार नाहीत. जे आता टूल्स किंवा टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत ना, ती फक्त तुम्हाला वापरण्याकरताचं जे तुम्हाला काय ट्रेनिंग अमकं किंवा त्याची घडी बसवणं आहे ना, तेवढंच कार्य असतं. असं करून तुम्हाला करता येतं. मी जसं मगाशी म्हटलं की बरेचसे टूल्स हे फ्रीली अवेलेबल पण आहेत. तुम्हाला थोडंसं आणखी डीपर जायचं असेल तर ते सुद्धा वाजवी याच्यात मिळणारे सुद्धा असे टूल्स आहेत किंवा बऱ्याचशा संस्था तुम्हाला अत्यंत कमी दरात किंवा फुकट द्यायची पण तयारी आहेत. तर त्या कोलॅबोरेशनने तुम्ही बऱ्याचशा अडॉप्ट करू शकता आणि ग्रॅज्युअली हळूहळू वाढवत सो दॅट तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुम्हाला त्याचे रिटर्न्स दिसतात, इम्पॅक्ट दिसतो आणि तुम्ही कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट तयार होताना ते मॉडेल तुम्हाला त्याला म्हणजे एक स्क्वॅड तयार करायचं 4 लोकांचं कंपनीच्या मदतीने आणि हे चालवायचा उपक्रम. आणि मग काय करायचं की तुमच्या स्टाफला ट्रेनिंग द्यायचं. ट्रेनिंग अत्यंत सोपं आहे. ट्रेनिंग म्हणजे काय किंवा मी ॲडमिन स्टाफला डेटा एंट्री कशी करायची, काय करायचं आहे किंवा फॉर्म्स कसे भरायचे आहेत किंवा रिपोर्ट्स कसे करायचे. थेरपिस्ट आहेत तर त्यांना बाबा मी ॲप कसं वापरायचं आहे किंवा ते फोटो काढायचे ते कुठले काढायचे किंवा अशा तऱ्हेचं किंवा लिडरशिप ह्यांना त्यांना ते डॅशबोर्ड्स असणं अमकं असणं ह्या एवढंच ट्रेनिंग आहे. नंतर प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ना कोणतरी ऑलरेडी एक चॅम्पियन असतो की त्याला थोडंसं शिकायला आवडतं. आयडेंटिफाय करायचं, क्रिएट इंटरनल चॅम्पियन, ह्याने घडी बसवता येते. दुसरं तुम्ही कोलॅबोरेशन कुठले प्लॅटफॉर्म करता येतात का ते म्हटलात तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे मला असं कोणी करतं आहे का माहीत नाही की एखाद्या ऑर्गनायझेशन करत पण असावं, पण मला हा प्रश्न पडतो की अशा हजारो संस्था आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा छोट्याशा आहेत. ह्यांना सगळं लागणारं बॅकएंड जी इन्फ्रास्ट्रक्चर ते सेम आहे खरं म्हणजे मला फायनान्स असू देत किंवा माझं ऑपरेशनल जे आपण गोष्टी करतो ते असू देत किंवा माझं डोनर मॅनेजमेंट अँड रिपोर्टिंग असू देत किंवा कंप्लायन्स असू देत, अशा बऱ्याच किंवा केअरची जी एक सायकल असते ना, या सगळ्या सेम आहेत. तर असं एखादं डिजिटल सेवा केंद्र जर केलं की ज्याच्यामध्ये हा सगळा बॅकएंडचा आणि इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजीचा हा तयार करायचा कोणतरी आणि ह्याच्यावर माझी संस्था असणार. म्हणजे याचा अर्थ काय होणार ना की याचा अर्थ माझी आयडेंटिटी गेली असं अजिबात नाही आहे किंवा माझी ऑटोनॉमी गेली असं नाही आहे. म्हणजे एक्सटर्नल वर्ल्डला किंवा माझ्या लोकांना सुद्धा मी बालकल्याण संस्था म्हणून ही डिजिटल संस्था वेगळीच असणार आहे. फक्त आपण कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर वापरतो आहोत. तर हे जर आपल्याला करता आलं आणि त्याच्याकरता एक आपण वेगळीच एक NGO संस्था करायची की न्यूट्रल वेमध्ये हे डिजिटल सेवा केंद्र चालवेल ऑन बिहाफ ऑफ ऑल NGOज छोटे मोठे आहेत ते आणि त्याच्या सगळा बॅकएंडचा मॅनेज केला जाईल आणि ह्या CSR ज्या कंपन्या आहेत ते त्यांना हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याकरता व्हॉलेंटरी बेसवर हे आणि स्किल्स आणि ॲक्च्युली त्याला लागणारे पैसे करून असं एक तयार करता येतं. आणि मला असं वाटलं की ही संस्था कोण चालवेल तर ही आपलीच मुलं चालवू शकतात आपल्यासारखी यांच्यातलीच. म्हणजे त्यांना म्हणायचं की हे मी जे करतोय मीच करणार आमच्या लोकांकरता असे कल्पनेतनं मला वाटतं डिजिटल सेवा केंद्र करता येईल असं मला वाटतं. आणि यातून या मुलांसाठी पण एक काय म्हणू शकतो स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीचा एक बिलकुल उद्देश त्यातनं हे करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न असा राहील की ज्या वेळेला आपण म्हणतोय की ही एक विजन आहे, म्हणजे IT ॲडॅप्टेशन ही एक विजन आहे, जसं तुम्ही सुरुवातीला पण म्हणलात की तो एक उद्देश असायला पाहिजे. तर तो काय असला पाहिजे आणि तुम्ही बाकीच्या छोट्या छोट्या NGOजला काय यातनं मेसेज द्याल की IT फर्स्ट माइंडसेट असला पाहिजे आता इथून पुढच्या येणाऱ्या युगात आणि कसं म्हणजे त्याबद्दल? मला वाटतं की प्रत्येक संस्था तुम्ही कुठल्या त्या ट्रॅजेक्टरीवर आहात त्याच्यावर तुम्हाला तुमचं विजन किंवा ठरवलं पाहिजे. पण एखादी अगदीच लहान संस्था असेल तर त्यांनी पहिलं मी जसं म्हटलं की काही इनिशियल स्टेप्स की जेणेकरून त्यांचं स्थैर्य राहावं ह्या दृष्टिकोनातून जी पावलं उचलायची आहेत ती पावलं उचलणं आणि ती स्थिरता आणणं हे पहिलं केलं पाहिजे. पण ज्या संस्था त्या लेवलपर्यंत ऑलरेडी गेलेल्या आहेत आणि जास्त काही करू इच्छितात
तर त्याचं विजन मला असं काय असतं, म्हणजे समजा बाल कल्याण संस्था की खूप वर्षाची ह्या क्षेत्रामध्ये काम करते, खूप योगदान केलेलं आहे. तर अल्टिमेट आपलं विजन काय असलं पाहिजे की आपण ह्या संस्था रिहॅबिलिटेशन करता, म्हणजे पुनर्वसन त्यांचं करतो आपण, किंवा त्यांच्या क्षमता वाढवण्याकरता किंवा त्यांच्या वेलबिंग करता आपण काही खूप गोष्टी करतो. पण आता ह्याच्यातनं रिहॅबिलिटेशनकडून आपण लाईव्हलीहूड कसं निर्माण करता येईल आणि मग ती डिग्निटी त्यांनी जी हवी ती निर्माण कशी करता येईल, हा एक प्रवास करायला काहीच हरकत नाही आहे. आता ह्याच्यामध्ये म्हणजे रिहॅबिलिटेशन हे पहिलं फाउंडेशन झालं. आपल्याला डिजिटल स्किल्स दिली, हा तो ब्रिज झाला त्याचा. त्याच्यावरनं लाईव्हलीहूड तयार होईल आणि मग ती डिग्निटी आपल्याला तयार होईल. तो पाथ आता तो घ्यायला काहीच हरकत नाही आहे. म्हणजे आपण आपला प्रवास आता हा डिजिटल, म्हणजे बाकी डिसेबिलिटीच्या मर्यादा बघण्यापेक्षा त्यांच्या क्षमता कशा उंचवता येतील आणि त्यांना ते इन्क्लुजन खऱ्या अर्थाने. आता हे प्रत्येक म्हणजे आपण डिसेबिलिटीमध्ये प्रत्येक व्यक्तीला ते करता येत असं नाही आहे, पण आपल्याला जास्तीत जास्त त्यांना इन्क्लुजन कसं करता येईल आणि जेणेकरून ही संस्था हे डिजिटल केपेबिलिटी सेंटर होईल. कारण आता जसं काही फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लिमिटेशन असते, आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, पण डिजिटल याच्यामध्ये कुठलंही बॅरियर नाही आहे. आणि आता ज्या टेक्नॉलॉजी सगळ्या आलेल्या आहेत की त्यामुळे कुठलंही तुमचं व्यंग जरी असलं तरी तुम्हाला काहीतरी करता येईल. कारण आता व्हर्नॅक्युलर आहे, तुम्हाला दृष्टीहीन किंवा तुम्हाला ऐकू येत असेल तरी सुद्धा तुम्हाला सगळे टूल्स आहेत. तर हे करून आपल्याला डिजिटल केपेबिलिटी सेंटर कसं करता येईल हे विजन असं मला वाटतं. तर सरांनी आज खूपच मौल्यवान माहिती दिली की जी अगदी छोट्या छोट्या संस्थांना यातल्या काही काही गोष्टी अगदीच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही जसं म्हणलात की काही काही टूल्स फ्री आहेत, तर ती माहिती असणं ही पण एक खूप गरजेची गोष्ट आहे आणि ती माहिती तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल खरंच खूप आभार. आणि सरांनी हा जो आपल्याला एक मार्गदर्शन आराखडा म्हणू शकतो आपण, किंवा एक काय उद्दिष्ट असू शकतं संस्थेचं आणि आपण कसं त्याच्यावर काम करू शकतो, की जसं सरांनी सुरुवातीला सांगितलं की पहिले आपल्याला आपली उद्दिष्ट माहिती पाहिजेत, व्हॉट आर आवर ऑब्जेक्टिव्स, आणि त्याच्यानंतरचं प्लॅनिंग ते एक्झिक्युशन पर्यंतचा हा जो एक मार्ग आहे तो आपल्याला सरांनी दाखवला. त्याबद्दल आपण सरांचे खूपच आभार मानूयात. आणि मी प्रेक्षकांना विनंती करते की अशाच तुम्हाला काही वेगवेगळ्या एनजीओना लागणाऱ्या वेगवेगळी माहिती किंवा तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, काही जाणून घ्यायचं असेल तर अगदीच आम्हाला नक्की तुम्ही बालकल्याण संस्थेला कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. Thank you so much. Like, share and subscribe to our YouTube channel. And do not forget to press bell icon.